मूलभूत हक्क भाग 1 या पाठामध्ये आपण भारतीय संविधानाने दिलेल्या काही मूलभूत हक्कांचा अभ्यास केला आहे. त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, समानता याबरोबर शोषणाविरुद्धचा हक्क आपण अभ्यासला आहे. या पाठात आपण धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क समजून घेणार आहोत. तसेच मूलभूत हक्कांना असलेल्या न्यायालयीन संरक्षणाचीही आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. त्यातला पहिला हक्क स्वातंत्र्याचा हक्क. भारत हे जगातील महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे, हे आपल्याला माहीतच आहे. मागील इयत्तामध्ये सुद्धा आपण हे अभ्यासले आहे. परंतु त्यासंबंधी संविधानामध्ये काय लिहिले आहे हे जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता असेल तर ते उल्लेख धार्मिक स्वातंत्र्याच्या हक्कात आहेत. त्यानुसार भारतातील प्रत्येक नागरिकाला कोणत्याही धर्माची उपासना करण्याचे आणि धार्मिक कारणांसाठी संस्था स्थापन करण्याचे हक्क दिलेले आहेत. धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क म्हणजे काय? तर भारतीय संविधानाने धार्मिक बाबतीत 2 बाबींना परवानगी दिली नाही. ज्या कराचा उपयोग विशिष्ट धर्माला प्रोत्साहन देण्यासाठी केला जाईल असे कर शासनाला लादता येत नाहीत, म्हणजेच धार्मिक कर लादण्यास संविधान प्रतिबंध करते. दुसरा, शासनाची आर्थिक मदत घेणाऱ्या शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण सक्तीचे करता येत नाही. त्याचा दुसरा हक्क सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क. सण, उत्सव, आहार आणि जीवनपद्धती या बाबतीत आपल्या देशामध्ये खूप विविधता दिसते. तुम्ही लग्न समारंभ पाहिले असतील तर त्यातील प्रत्येक लग्न समारंभामध्ये आपल्याला वेगळेपण जाणवते. या सर्व बाबी त्या लोकसमूहाच्या संस्कृतीचा भाग असतात. आपल्या संविधानाने विविध लोकसमूहांना आपला सांस्कृतिक वेगळेपणा जतन करण्याचा हक्क दिला आहे आणि त्यानुसार आपली भाषा, आपली लिपी, आपले साहित्य यांचे जतन तर करता येतेच, पण त्याचबरोबर त्यांच्या संवर्धनासाठी सुद्धा प्रयत्न करता येतात. भाषेच्या विकासासाठी संस्था स्थापन करता येतात. मग ह्या संस्था स्थापन केल्यानंतर त्याच्यामध्ये आपण कोणकोणत्या चर्चा करू शकतो? तर संविधानाने किती भाषांना आपल्या मान्यता दिली आहे, मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने कोणकोणत्या संस्था निर्माण केल्या आहेत याविषयी आपण त्याच्यामध्ये चर्चा करू शकतो. महाराष्ट्र सरकारचे व न्यायालयाने सर्व कामकाज मराठीतूनच केले जावे असे आपल्याला वाटत असते, तर त्यासाठी आपल्याला काय करावे लागेल याविषयी सुद्धा आपण चर्चा करू शकतो. मग संविधानात्मक उपाययोजनाचा हक्क म्हणजे काय? तर हक्कांचा भंग जर झाला तर न्यायालयाकडे ज्ञान मागण्याचा हक्क हा सुद्धा एक मूलभूत हक्कच आहे. त्याला संविधानात्मक उपाययोजनांचा हक्क असे म्हणतात. याचा अर्थ असा की हक्कभंगाविरुद्ध न्यायालयाकडे दाद मागण्याविषयीची तरतूद संविधानानेच केली आहे. त्यानुसार न्यायालयीन हक्काचे संरक्षण करणे बंधनकारक असते. संविधानाने दिलेल्या हक्कावर काही वेळेस अतिक्रमण होऊ शकते आणि आपल्या हक्कांचा वापर आपल्याला करता येत नाही. यालाच आपण आपल्या हक्काचा भंग झाला असे म्हणतो. हक्कभंगासंबंधीची आपली तक्रार न्यायालयात विचारात घेते, त्याची शहानिशा करते. खरोखरीच जर हक्कभंग झाला असेल किंवा संबंधित व्यक्तीवर अन्याय झाला असेल तर न्यायालयाला वाटल्यास न्यायालय योग्य तो निर्णय देतो. याच्यात हक्कभंगाचे काही प्रकार असतात. त्याच्यात कोणते? कारण नसताना एखाद्या व्यक्तीला आपल्याला अटक करता येत नाही. योग्य कारणाशिवाय एखाद्या व्यक्तीला शहर गाव सोडण्यास प्रतिबंध करता येत नाही. तुरुंगातील कैद्यांना अन्न, पाणी आणि औषधोपचार नाकारता येत नाहीत. मग हक्कभंग झाला असेल तर हक्कभंग दूर करण्यासाठी न्यायालय कोणते आदेश देतं? तर नागरिकांच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाला विविध आदेश देण्याचे अधिकार असतात. त्यातला पहिला अधिकार देहोपस्थिती किंवा बंदी प्रत्यक्षीकरण. बेकायदेशीर अटक व स्थानबद्धता यापासून आपल्याला संरक्षण मिळू शकते. दुसरा आदेश परमादेश. लोकहितासाठी शासनाला एखादी कृती करण्यासाठी दिला जाणारा आदेश म्हणजेच परमादेश. तिसरा आदेश मनाई हुकूम किंवा प्रतिषेध. कनिष्ठ न्यायालयाने आपल्या अधिकार क्षेत्राच्या पलीकडे न जाण्याविषयीचा आदेश म्हणजे मनाई हुकूम किंवा प्रतिषेध. चौथा अधिकार पृच्छा.
कोणत्या अधिकाऱ्याने ही कृती केली असा सरकारी अधिकाऱ्याकडे जाब मागणारा न्यायालयाचा आदेश म्हणजे अधिकार पृच्छा. उत्प्रेक्षण. कनिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय रद्द करून वरिष्ठ न्यायालयात खटला दाखल करण्यासाठीचा आदेश म्हणजे उत्प्रेक्षण. आता सरकारी अधिकाऱ्याची ही प्रतिक्रिया योग्य आहे की अयोग्य हे आपण कसे बघायचे? तर निराधारांसाठी असणाऱ्या एका योजनेचा आपल्याला लाभ मिळावा म्हणून सर्व आवश्यक कागदपत्रे सादर करणाऱ्या महिलेला तू निराधार दिसत नाहीस असे म्हणून लाभ नाकारणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची ही कृती योग्य आहे की अयोग्य याविषयी आपण चर्चा करू शकतो. महिलेचा हक्कभंग जर झाला आहे असे जर वाटत असेल तर तिला न्याय मागायचा असेल तर तिने कोठे जावे याच्याविषयी आपण चर्चा करू शकतो. म्हणून मूलभूत हक्कांना अशा प्रकारे न्यायालयाचे संरक्षण असल्याने नागरिकांना आपल्या हक्कांचा वापर योग्य प्रकारे करता येतो. ते अधिक जागरूक, जबाबदार व सक्रिय नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडू शकतात. मूलभूत हक्कांचा विचार करताना आपल्याला कर्तव्याचेही भान ठेवावे लागते. म्हणजेच आपल्याला जे हक्क मिळालेले आहेत त्या हक्कांचा आपण योग्य वापर केला पाहिजे. त्याचा गैरवापर आपण करणार नाही याचं पालन करणं हे आपलं कर्तव्य पण आहे. म्हणून आपल्याला जे दिलेले मूलभूत हक्क आहेत त्या हक्कांचा वापर आपण योग्य प्रकारेच केला पाहिजे असे आपल्याला संविधान पण शिकवते.